नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये गणित खूप महत्त्वाचा विषय असतो आणि या गणितामध्ये कमी सेकंदामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला गणित सोडवायचे असतात. अशा वेळेस त्या कामाला येतात ट्रिक्स आणि अशाच ट्रिक्स मी नेहमी घेऊन येत असतो. आज देखील अशी एक भन्नाट ट्रिक या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे कोणत्याही 3 अंकी संख्येच्या दशक स्थानी जर 0 अंक असेल तर या दोन्ही संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या ट्रिकने भन्नाट ट्रिकने कसा करायचा ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर तुम्ही तो पाहूया या ट्रिकचं पहिलं उदाहरण 207 गुणिले 407. या ट्रिकचा वापर आपण अशा संख्येसाठी करणार आहोत की ती 3 अंकी संख्या असली पाहिजे आणि त्यांचा दशक स्थानचा अंक 0 असला पाहिजे. तर शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला तुम्हाला एकक स्थानच्या दोन्ही अंकाचा गुणाकार खाली लिहायचा आहे, म्हणजे 7 7 49 हा या ठिकाणी गुणाकार होईल. त्यानंतर शतक स्थानच्या अंकाचा देखील गुणाकार तुम्हाला सुरुवातीला लिहायचा आहे, तो 2 चौक 8 होईल. त्यानंतर मध्यभागी तुम्हाला तिरकस गुणाकारांची बेरीज करायची, म्हणजेच बघा 2 7 14 असा तिरकस गुणाकार करा. त्यानंतर 7 आणि 4 या संख्यांचा देखील तिरकस गुणाकार करा, तोही 7 चौक 28 होईल. आणि नंतर या दोन्ही अंकाची बेरीज तुम्हाला मध्ये लिहायची. यांची बेरीज देखील विद्यार्थी मित्रांनो कशी करायची ही मी मागच्या ट्रिक मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, ती तुम्ही जरूर पाहावी. आता पहा, 14 आणि 28 यांची बेरीज किती होईल, तर 20 आणि 10 यांची बेरीज 30 होते आणि 8 आणि 4 12 म्हणजे 30 आणि 12 या ठिकाणी 42 होतात, ते मध्ये लिहा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 84,249 हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर मिळतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण 305 गुणिले 505. आता पहा, दशक स्थानचा अंक 0 आहे म्हणून आपण ही ट्रिक वापरतोय. तर सुरुवातीला एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा, 5 5 25 तो खाली लिहा. त्यानंतर शतक स्थानच्या अंकाचा देखील गुणाकार सुरुवातीला लिहा, 3 5 15. त्यानंतर मध्यभागी आपल्याला अशी संख्या मिळणार आहे जी की या दोन्ही संख्येच्या तिरकस गुणाकाराच्या बेरजेमधून मिळते, म्हणून 3 5 15 हा तिरकस गुणाकार थोड्या वेळवरती लिहूया. 5 5 25 हा देखील गुणाकार वरती लिहूया. दोन्ही अंकांची बेरीज या ठिकाणी मध्ये लिहायची आहे. मग आता 25 आणि 15 यांची बेरीज होते 25 आणि 5 30 आणि वरचे 10 40. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतं 1,54,025. इतक्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तर काही सेकंदामध्ये काढलं. तिसरं उदाहरण पाहूया 709 गुणिले 508. आता मी मुद्दामून हे थोडं मोठं गणित घेतलेलं आहे. या ठिकाणी तिरकस गुणाकार करताना हातचा येणार आहे, तो हातचा तुम्हाला कसा मिळवायचा ते या गणितामध्ये शिकायला मिळेल. पहा, सुरुवातीला 9 आणि 8 यांचा गुणाकार 9 8 72 एकक स्थानी असल्यामुळे शेवटी लिहा आणि 7 5 35 या शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार सुरुवातीला लिहा. आता मध्यभागी आपण पाहूया कोणती संख्या येते. 7 8 56 हा वरती तिरकस गुणाकार झाला. 9 5 45 हा देखील या ठिकाणी गुणाकार झाला. नंतर या दोन्ही अंकांची बेरीज आपल्याला आता मध्ये लिहायची. पहा, व्यवस्थित बारकाईने पहा. आता 56 आणि 45 ची बेरीज करताना 50 आणि 40 या दोन्ही अंकाची बेरीज करायची, म्हणजे ती 90 होईल. आणि 6 आणि 5 11 90 आणि 11 या ठिकाणी 101 होतात. आता ते 101 जर तुम्ही या ठिकाणी ठेवले तर हे तुमचं उत्तर नाहीये. तर त्यातलं मी सांगितलं होतं मगाशी, जो तुमचा शतक स्थानचा अंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो अंक आपल्याला या पाठीमागच्या राहिलेल्या अंकामध्ये मिळवायचा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा जो 1 आहे तो जर तुम्ही या 35 मध्ये मिळवला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल 36. हे मधले 0 1 आणि शेवटचे 72, म्हणजेच 3,60,172 असे या प्रश्नाचं उत्तर येतं. विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी तुम्हाला एक उदाहरण देत आहे 609 गुणिले 908. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा, म्हणजे तुमचा सराव देखील वाढेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे अशा भन्नाट गणिताच्या ट्रिक्स तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. धन्यवाद.